मानकर मी इथल्या साऱ्यांना प्रकाश वाटतो. मी इथल्या साऱ्यांना प्रकाश वाटतो. हे अंगावरती त्यांच्या काट येतात म्हणून म्हणतात की काय करायचं, किती आहेत खिशात पैसे, आणि स्टेजवर येतात सरळ हे घ्या ना. ह्याच्यावर तीच चळवळ का. आता ते माझं स्टेज वेगळं आहे, यांचं स्टेज फार वेगळं आहे. आता इथे असं हे उभा राहून चेतना देऊन यांनी भाषा सांगितली मगाशी की ती कविता कशी आहे आणि इथली कविता आंबेडकरी कविता कशी आहे. आंबेडकरी कविता तुम्हाला आली पाहिजे. माझा मुलगा बाबासाहेबांच्या विचारानं पेटून उठला पाहिजे. माझी मुलगी सुद्धा बाबासाहेबांच्या विचाराने पेटून उठली पाहिजे. बाबासाहेबांच्या डिग्रीमध्ये एक तर डिग्री मी माझ्या मुलीला देईनच, ही शपथच तुम्ही घेतली पाहिजे. पर्यायी उपाशी राहा, फ्रीज नाही घरी आला चालेल, परंतु शिक्षण मुलींचं बरोबर करा, तर ती तिच्या कुटुंबात तिकडचं तिचं कुटुंब चांगलं करेल. आणि म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. नुसतं म्हणायचं नाही, हे दूध आपल्या पोराला पाजा. नाहीतर काही लोक नुसतं वेगळं दूध घेऊन येतात आणि घरातच गुरगुरत असतात. घरात गुरगुरायचं नाही. उल्हासनगरमध्ये मी एकदा कुर्ला कॅम्पात कार्यक्रम करत होतो. मी म्हणलं की अरे तुमच्याकडे घटना आहे की नाही, सगळे जयंतीचा कार्यक्रम घटना आहे का. एक भगिनी उठून म्हणले हो आहे ना घटना, आमचे टाकून आली का घटनाच चालला. मी म्हणलं ती घटना नाही, अरे राजघटना आहे का बाबासाहेबांनी दिली ती. हा ती नाही. मग दुसऱ्या वर्षी पण मला तिथे कार्यक्रम मिळाल्यावर बायका म्हणतात आता विचारा ना घटना आहे का म्हणतात. आमच्या घरी आहे घटना आता, म्हणजे खरी घटना. तर काय खूप गमती जमती पण आहे की तुम्हाला हसवलं पाहिजे का, तुम्हाला आळस नाही आला पाहिजे. आणि म्हणून कवी टाळ्या मागतात की तुम्हाला आळस नाही आला पाहिजे. कारण विचार मगाशी म्हटलं की त्याला आपण 52 शब्द फक्त ग्रहण करू शकतो, ही अवस्था आहे. आणि म्हणून जाता जाता सांगतो की कोलंबसने अमेरिकेला जगाच्या नकाशात आणले की नाही. कोलंबसने अमेरिकेला जगाच्या नकाशात आणले. राईट बंधूने आम्हाला आकाशात नेले. बाबासाहेबांनी तुम्हाला गटारातून माणसात आणलंय. म्हणून जय भीम कधीही विसरू नका. कुठेही कोणालाही भेटा, जय भीम बिंदास बोललं पाहिजे प्रत्येकाला. कुठे तिकीटच्या लाईन मध्ये असलं तरी जय भीम, बरे मला एक तिकीट घ्या ना. बघा तू धावत पळत हे करेल. किंवा तुम्ही सुद्धा आता उद्या हे करा, प्रयत्न करा, साहेब आले का घ्या साहेब जय भीम, द्या बॅग, काय करू चहा का सरबत करू. तुम्ही आला आज तुम्ही किती दिवस उगवलाय म्हणे बसा इथे. तर लगेच ते चहा घेतला म्हणतो सकेत चल बाजारात सफेद साडी घेतो तुला. जय भीमचा प्रभाव आहे तो. आणि म्हणून बायकोने नाहीतर ते काय धक्के खाली येते रेल्वेतनं. एक तर साहेबांनी ते फायरिंग केलेली असते, पुन्हा रेल्वेमध्ये धक्के खाल्लेले असतात, तिथे बी भांडणे झालेले असतात. म्हातारा आहे म्हणून तुझे गाई करतो, नाही तर हाडला असं तुला असं ऐकावं लागतं त्याला त्या रेल्वेमध्ये. आणि घरी आल्यावर पण तुम्ही म्हणता काय आणलं की नाही बॅग, मोकळीच बॅग आहे वाटतं, भाजी नाही काय नाही मच्छी नाही. पण तेच म्हणा या असं आहे ते देऊन बॅग द्या, चहा करू का सरबत करू. हे सगळे आमचे पौदाचारी सांगतात बरं का सगळ्या भगिनींना वर्षावासामध्ये. आमच्या भगिनी ऐकतच नाही, इकडे ऐकून सोडून देतात. त्यांचं काय हो त्या विशालनं बोलवले 5-50 रुपये दिले असतील का म्हणून सांगतोय आपला तो. असं म्हणू नका, आम्ही काही घेतलं नाही कोणी, आम्ही फुकट चळवळ करणारी माणसं आहोत. मी आता तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, बुद्धाच्या समोर उभा आहे म्हणून म्हणलं बा तथागता तुझी आबा सत्याचा गाभा आहे. आणि तिथं खोटं बोलतायत. 40,000 रुपये मला त्यावेळी मिळत होते 87ला, आपण घेतले नाही. स्वतःच्या पैशाने मी प्रचार करत होतो त्या काळात 87ला कांदिवलीला जाऊन. तर धन्यवाद पुन्हा एकदा मला सहन केल्याबद्दल, यांना पण सहन केल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, जय भीम.